संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायी पालखी सोहळा आज राहुरी या ठिकाणी मुक्कामी आहे। या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलं। या गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी या शहराचे माजी नगरसेवक तसेच साखर कारखान्याचे संचालक त्याचप्रमाणे मार्कंडेय ऋषी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे आपल्यासोबत आहेत। चाचा, काय सांगाल, कशा प्रकारे आपण सेवा करतात, कशा प्रकारे आपल्यामध्ये उत्साह असतो वारकरी आल्यावर? आज राहुरी शहरामध्ये अत्यंत उत्सवाच्या याच्यामध्ये पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। आज राहुरी शहराच्या वतीने राहुरी श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या वतीने व राहुरीच्या सर्व नागरिकांच्या वतीने आज सायंकाळी पालखीचं आगमन झालं। या शहरातल्या सर्वांनी या ठिकाणी त्याचं स्वागत केलेलं आहे। कारण की पालखी यायचा उत्सव हा गेल्या 8-15 दिवसापासून जे पंढरपूरला ज्या पालखी जाते त्याच्यातली एक नंबरची ही दिंडी सोहळा असतो। आणि या दिंडी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी 50,000 लोक या दिंडी सोहळ्यामध्ये या राहुरी शहरामध्ये येतात। आणि अनेक ठिकाणी या राहुरी शहरामध्ये जागोजागी गल्लीमध्ये त्या वारकऱ्यांच्या जेवणासाठी लोक सोय करतात। पण आमच्या राहुरी शहरामध्ये पूर्वीपासून परंपरा आलेली आहे। प्रत्येक घरामधून लोक भाकरी व भाजी, चटणी, लोणचं या ठिकाणी 1,000-1,500-2,000 लोकांचं 4-5 लोकांचं जेवणाची सोय या ठिकाणी राहुरी शहरातले लोक आणून देतात। कारण की भाकरी, आमटी, चपाती हे अनेक लोक घराघरामधून या ठिकाणी देतात। त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं या शहरातल्या गावकऱ्यांच्या वतीने खरं मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। कारण की या पालखी सोहळ्यासाठी आपण श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने अनेक 4-5 वर्षापासून पावसाचं प्रमाण जादा असल्यामुळं, कारण की पालखीचं जे आगमन होतं आणि त्यांचं म्हणणं आलेलं आहे पालखीवाल्यांचं, कारण की ज्या ठिकाणी पूर्वीपासून जो रूट आलेला आहे आमच्या त्या रूटप्रमाणेच आत्तापर्यंतची पालखी अनेक वर्षापासून या ठिकाणी थांबती। तिचा मार्ग आम्ही बदलू शकत नाही। म्हणून आपण गेल्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी राहुरी शहराच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने वॉटरप्रूफच्या मंडपची सोय केलेली आहे। अत्यंत चांगल्या प्रकारचा वॉटरप्रूफ मंडप देतो, त्या ठिकाणी लाईटिंग देतो। आणि या ठिकाणी राहुरी नगर परिषदेने सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारची शिवच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सगळी शौचालयाची वगैरे चांगली सोय केलेली आहे। आणि सर्वच जण या पालखीमध्ये सहभागी होऊन चांगला आनंद घेतात, याचाच आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो। आणि सर्व या ठिकाणी वारकरी मंडळींना जी पंढरीच्या दर्शनाची त्यांना आवड झालेली आहे, त्यामुळे मी माझ्या वतीने व राहुरी शहराच्या नागरिकांच्या वतीने यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो।